बारीक खेकड्याने मोठा मरळ पकडायचा आज प्रयत्न असणार आहे। ही कुटगाळ लावायची एक नवीन पद्धत आहे, खेकडा लावून पकडणे। बघूया उद्या सकाळी काय मिळतंय, किती साईजची मोठी मरळ मिळते। Wait a minute. Okay. मित्रांनो, गळाला खेकडा लावून आम्ही मरळ पकडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आज ओढ्यामध्ये एवढे खेकडे आम्ही पकडलेले आहेत। मित्रांनो, आपण पकडलेल्या खेकड्यांना शिलाई मशीनचा दोरा बांधून घेऊया। हा दोरा कोणत्याही कलरचा
घेतला तरीही चालेल. या दोऱ्यामध्ये आपल्याला गळ अडकवायचा आहे. गळ खेकड्यामध्ये घुसवायचा नाही, दोऱ्यातच अडकवायचा. गळ दोऱ्यामध्ये अडकवल्यामुळे खेकडा रात्रभर जिवंत राहतो आणि हा गळ अडकवलेला खेकडा पाण्यामध्ये जास्त हालचाल करतो आणि या हालचालीला मरळ मासा आकर्षित होऊन ह्याच्यावर हमला करतो. तर हीच आहे गळाला खेकडा लावून मरळ मासा पकडण्याची साधी सोपी पद्धत. मित्रांनो, अशा प्रकारे गळाला खेकडा लावलेला आहे बारीक. ह्या बारीक खेकड्याने मोठा मरळ पकडायचा आज प्रयत्न असणार आहे. ही खुटगाळ लावायची एक नवीन पद्धत आहे, खेकडा लावून पकडणे. बघूया उद्या सकाळी काय मिळतंय, किती साईजची मोठी मरळ मिळते. मित्रांनो, पहिला खुटगाळ इथे आम्ही लावत आहे नदीच्या तोंडाला. मागच्या वेळेला इथेच एक मासा बाईट झाला होता, छोटा मरळ छोटा होता. उद्या सकाळी बघूया ह्याला किती मोठा गावतोय मासा. मित्रांनो, अशा पद्धतीने इथे पहिला गळ लावलेला आहे. हा दुसरा खुटगाळ लावलेला आहे. मित्रांनो, हा तिसरा खुटगाळ लावलेला आहे. मित्रांनो, इथे चौथा गळ लावलेला आहे. मित्रांनो, सकाळचे 6 वाजले आहेत. तुम्ही वातावरण बघू शकताय. लवकर उठून आलेलो आहे. आम्ही पहिल्यांदाच गळाला खेकडा लावून मरळ पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहुतेक मरळ लागलेली आहे, थडपडत आहे. काय साईजची आहे माहिती नाही, बघूया काढून. तुम्हालाही दाखवतो काय साईजची आहे मरळ, बघूया. साप आहे, साप आहे. गावला. मित्रांनो, पहिल्यांदाच खेकड्याला मरळ गावली. गळ बघा, कट करून काढावं लागलं. मस्त आहे साईज, फ्रेश मासा आहे, बघू शकताय. चांगली साईज आहे.